मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राजला आता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. तेव्हा राज हा पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न करतो की अहो सर, मी खरंच काही केलेलं नाही आहे. मग त्यानंतर आता जे कॉन्स्टेबल असतात ते म्हणतात की अहो, यांनी चोरी केली असेल यावेळीसुद्धा, कारण मागच्या वेळी बाईक चोरली होती ना, तेव्हा मी यालाच पकडलं होतं आणि इकडे आणलं होतं, तुम्हाला आठवत असेल ना. तेव्हा त्याचं रेकॉर्ड लगेच चेक केलं जातं, तर त्यामध्ये तसा स्पष्टपणे उल्लेख केलेला असतो. तेव्हा आता पोलीस म्हणतात साबळे याला आतमध्ये टाका. तेव्हा हो असं कॉन्स्टेबल म्हणतात आणि लगेच राजला आतमध्ये टाकतात. तेव्हा त्याला आतमध्ये टाकल्यानंतर आता नेमका संजू तेथे असतो. तेव्हा आता संजू हा राजकडे पाहून हसतो. नंतर आता त्याला म्हणतो, पृथ्वी गोल गोल असते हे मला आत्ता समजलं, कारण तू फिरून फिरून कुठे आला तर इकडेच आला ना. मग त्यानंतर आता राजला आठवतं की कशाप्रकारे याने अगोदर मला बाईक चोरायला सांगितलं होतं आणि म्हणूनच मी सत्यादाजींची बाईक चोरली होती. त्याचबरोबर मला जेलमध्ये सुद्धा टाकलं होतं आणि हा संजय नामानिराळा राहिला आणि सगळं काही माझ्या अंगावर ते प्रकरण शेकलं. त्याच विचाराने तो खूपच रागात संजयकडे पाहतो. तेव्हा संजय म्हणतो, अरे समजलं का, तू चांगलं वागण्याचा प्रयत्न केला होता, मग आतमध्ये आलाच कसा आता. त्यावेळी राज म्हणतो की गप्प बस रे, तुझ्याच नादाला लागून अगोदर मला असं जेलमध्ये यावं लागलं होतं. संजय म्हणतो, पण आत्ता तू तर चांगला वागत होता ना, तरीही आलाच ना जेलमध्ये. मग राज म्हणतो, कसं आहे ना, माझ्यावर खोटा चोरीचा आरोप केला गेला आहे. त्यावेळी संजय म्हणतो की काय झालं काय नक्की भावा, अरे ते तरी सांग. तेव्हा आता राज सगळं काही सांगू लागतो की कशा प्रकारे मी माझ्या ताईच्या घरी गेलो होतो, तेव्हा तिच्या सासूने 1,00,000 रुपये चोरण्याचा आरोप केला. मग आता संजय म्हणतो, आपण ना आपल्या मर्जीने जगायचं असतं, कारण हे लोक ना आपल्याला व्यवस्थित जगूच देत नाही. आपण कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला ना, तरीही ते आपल्याला मूर्खच समजतात. मग नंतर आता रागातच संजय म्हणतो, ऐक ना, अरे तू एवढा स्वतःला मोठं बनव, जालिम बनव ना, की तू कुठेही हात टाकला ना तरीही तुला कुणी काही करू शकणार नाही. तेव्हा राज म्हणतो, अरे संजय गप्प बस. तर आता राज हा तेथून उठतो आणि पुढे जातो. दरवाजाजवळ त्या उभा राहतो आणि कधी एकदा माझी आई येते असा विचार करतो. त्याच वेळी समोर आता तो पाहतो तर घरातील सर्वजण तेथे असतात. सत्या, त्याचबरोबर मीरा आणि मग लक्ष्मी आणि मधू सुद्धा तेथे असतात. तेव्हा लक्ष्मी आता रडतच पोलिसांसमोर हात जोडत म्हणते, मला माफ करा, परंतु माझ्या लेकराने असं काही केलं नाहीये. अहो, तो खरंच चांगला मुलगा आहे, तो खरंच असं कधी काही करणार नाही. अहो, त्याच्यावरती ना असे खोटे आरोप केले गेले आहेत, मी तर त्याच्याबरोबरच होते असं मधू म्हणते. भावाची बाजू मांडत असते. तेव्हा सत्या सुद्धा म्हणतो, हो साहेब, मी तुम्हाला सांगतोय, खरंच राजने काही केलं नाही. तर मीरा सुद्धा म्हणते, हो आमच्या राजला सोडा, तो निर्दोष आहे. त्यावेळी आता पोलीस म्हणतात, सर्व गुन्हेगारांचे नातेवाईक ना असंच म्हणतात. सत्या म्हणतो, मी गॅरंटी घेतो नाही केलं त्याने. मग आता तुम्ही गॅरंटी कसली घेताय, तुम्हाला काही लोन देणारी कंपनी वाटली का, असं रागातच सत्याला ते म्हणतात. तेव्हा लक्ष्मी म्हणते, मी हात जोडते तुमच्यासमोर, माझा लेक खरंच चोर नाहीये, असं म्हणून ती बिचारी आता खूप रडू लागते. तेव्हा नेमक्या आता साबळे तेथे येतो आणि म्हणतो, हो साहेब, मगाशी पण मी तुम्हाला सांगितलंय ना की या अगोदर याने बाईक चोरली होती, ती केस सुद्धा आपल्याकडेच होती. मग आता पहा, तुमच्या मुलाचा रेकॉर्ड तर हेच सांगतोय, या अगोदर त्याने बाईक चोरली होती म्हटल्यानंतर तो आता यावेळी तर हे करूच शकतो, असं आता पोलीस म्हणतात. तेव्हा सर्वजण आता हात जोडून विनवणी करत असतात, पण पोलिसांना त्याचं काहीही वाटत नाही, कारण राजच्या नावावर अगोदर चोरली आहे याची कंप्लेंट असतेच. तर आता दुसरीकडे देविका ही खूप खुश असते आणि म्हणते, बेबी असंच पाहिजे हा त्या लोकांना, म्हणजे ती लोक ना अशी काय आहे कळतच नाही. मीराची फॅमिली ना खरंच वेडी आहे, वेडी. अरे त्यांना स्टँडर्ड नावाचा अजिबात प्रकार नाही. त्यावेळी पंकज म्हणतो, काय स्टँडर्ड, असं म्हणून तो आता हसतो आणि म्हणतो. तेव्हा आता पंकज म्हणतो, स्टँडर्ड तरी आहे का त्या लोकांना, ते ज्या चाळीमध्ये राहतात ना लोक, तिकडे जाऊन बघ एकदा कशी चाळ आहे ती, म्हणजे तुला समजेल त्यांचं स्टँडर्ड नक्की काय आहे आणि काय नाही. त्याच वेळी आता तिची बहीण किती आगाऊ आहे रे, मला तर अजिबात नाही आवडत हा ती. आणि तिचा भाऊ, त्याचं तोंड पाहून तर मला असंच वाटतंय की तो चोर असेल म्हणून, असं देविका आता म्हणते.
त्यानंतर आता देविका ही म्हणते की हो का, त्यांची चाळ एवढी खराब आहे का, असं म्हणून ती त्याला विचारते. दोघांमध्ये आता खूप वेळ तसं बोलणं होत असतं. त्यानंतर आता देविका आता विचारते, काय रे बेबी, तुला काय वाटतं, खरंच त्या मीराच्या भावाने पैसे चोरले असतील का रे? असंच पाहिजे, त्याला जेलमध्येच टाकायला पाहिजे. तेव्हा आता तो म्हणतो, त्याला जेलमध्ये तर टाकणार आहे, पण तुला हा प्रश्न का पडला की त्याने पैसे चोरले असतील का? मग आता ती म्हणते, नाही रे तसं नाही, पण असं राहून राहून काहीतरी मिस्टेक असल्यासारखं वाटतंय. बरं जाऊ देत, तो विषय सोडूनच दे आता, असं ती म्हणते. मग आता तो म्हणतो, मी पण तुला केव्हापासून सांगतोय की तो विषय सोडून दे, कारण त्यामुळे उगीच आपल्या घरात वाद होतात आणि हे वाद झाल्यानंतर आईला आवडेल का, मम्माला आवडेल का, सांग बरं. मग आता ती म्हणते, नाही आवडणार, पण आता ते सगळं सोडून दे, आपण आपल्या हनीमूनवर कॉन्सन्ट्रेट करूया, असं पंकज लाडातच येत म्हणतो. तेव्हा ती आता लाजत असते आणि लगेच मालदीवला जाण्याची स्वप्न रंगवते. तर आता दुसरीकडे सत्य हा पोलिसांना विनवणी करत असतो की अहो, तुम्ही तो विषय सोडून द्या, कारण याने माझीच बाईक चोरली होती, पण तुम्ही रजिस्टरमध्ये चेक करू शकताय की मी तेव्हा ती कंप्लेंट मागे घेतली होती. वेळी आता पोलीस म्हणतात, बघा म्हणजे तुम्ही चोरावर शिरजोर, असं म्हणून आता ते राज वेगळ्याच आशेने सगळ्यांकडे पाहत असतो की कुणीतरी मला हेल्प करेल आणि माझ्या घरातील सर्वजण आले आहेत म्हटल्यानंतर मला नक्कीच सोडतील. परंतु आता पोलीस ऐकायलाच तयार नसतात. तेव्हा आता सत्या म्हणतो, दुसरा काही मार्ग आहे का याला सोडवायचा? मग आता आम्ही त्याला चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतला आहे, त्याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय आम्ही त्याला जेलमधून सोडणार नसल्याचं पोलीस स्पष्टपणे सांगतात. त्यांनी तक्रार केली आहे ना, त्यांनी तक्रार मागे घेतल्यानंतरच आम्ही याला सोडू, असं पोलीस आता म्हणतात. त्यावेळी आता सत्या म्हणतो, निरूपा तर काही अजिबात तक्रार मागे घेणार नाही, मला माहीत आहे ती कशी बाई आहे ती, असं म्हणून तो आता मीराला म्हणतो, तू इथे जरा थांब, मी आलोच थोड्या वेळात. तेव्हा मीरा विचारते, कुठे चाललात? तेव्हा सत्या म्हणतो, वकिलांकडे जातो, असं म्हणून तो आता जायला निघतो. तर मीराला विश्वास असतो, सत्या काही ना काही करेल आणि लगेच राजला सुद्धा सोडवेल, कारण तिचा सत्यावर खूप विश्वास असतो. तर दुसरीकडे आता देविका म्हणते, बेबी आता मी त्या मीराला सांगू शकते, कारण माझ्या नवऱ्याने स्वतःने पैसे कमवले आहेत आणि मग त्या पैशांमधून आम्ही फिरायला चाललो आहोत, हनीमूनला चाललो आहोत, म्हणजे माझी मान कशी अशी ताहाट राहील, तू कमवतोस ना, त्यामुळे मला खूप छान वाटतं अरे पंकज, असं म्हणून ती पंकजचं खूप गुणगान गात असते. पण तिला माहीत नसतं तिचा पंकज किती चोरटा आहे म्हणून. तेव्हा पंकज आता मनातून खरंच खूप घाबरलेला असतो, कारण देविका अशी स्वप्न रंगवत असते, त्याचं कौतुक करत असते, आणि जर हिला सत्य समजलं की हा चोरटा मीच आहे, हे पैसे मीच चोरले आहेत आणि राजवर उगीच मी आरोप केले आहेत, तर मग माझं काही खरं नाही, असं पंकजला मनातून सारखं सारखं वाटत असतं आणि त्यामुळे तो एका क्षणी जरा गांगरतोच. तेव्हा देविका विचारते, काय झालं बेबी? मग आता तो म्हणतो, काही नाही. त्यानंतर आता पंकज म्हणतो, कुणाला काही सांगायची गरज आहे का, मला सांग बरं. मग आता ती म्हणते, तिलाही कळू दे ना माझा नवरा किती कमवतो ते, आणि आम्ही दोघे आमच्या हिमतीवर किती आईश करतो ते. तेव्हा आता तो म्हणतो, अगं बेबी तू वेडी आहेस का, घरचे कसे आहेत तुला माहीत असेल ना. अगं घरच्यांना जर समजलं की आपल्याला पैसे मिळाले आहेत, म्हणजे माझा पगार झाला आहे, तर तो सत्या काय करेल तुला माहीतच असेल. तो सत्या काय करेल, तर लगेच तो 27 लाखांचा हप्ता वसूल करेन, आणि तो केल्यानंतर मम्माचे डोळे फाटतील आणि मम्मासुद्धा तुझ्या पार्लरसाठी जे 17 लाख रुपये कर्ज घेतलं होतं त्याचाही हप्ता वसूल करेल. आणि आता यावेळी तर मी मम्माच्या हातामध्ये सुद्धा पैसे दिलेले नाही आहेत, मग काय करायचं तू सांग बरं, कारण मी तर यावेळी तुझ्या हातात सगळे पैसे दिले आहे, सर्व पगार आला आणि तुझ्या हातात दिला, हो की नाही बेबी. मग आता देविका म्हणते, हो ना बेबी, तुझंही बरोबरच आहे तसं, कारण घरच्यांना जर समजलं तुझा पगार झालाय तर तुझ्याकडून सुद्धा ते पैसे मागतील ना, हप्ते सुद्धा द्यावे लागतील, बरोबर, मी नाही सांगत. मग तर आता जर तुला कोणी विचारलं ना की हे पैसे कुठून आणले तू, किंवा तुझ्याकडे जर मम्माने वगैरे पैसे पाहिले, तर म्हणायचं माझ्या पार्लरमधून कमवले आहेत मी हे पैसे, माझे पैसे आहेत असं सांगू नको, म्हणजे आपल्याला कसं मालदीवला जायला ते पैसे राहतील. तेव्हा तू किती हुशार आहेस रे बेबी, खूप क्यूट आहेस हा, आणि म्हणूनच मला तू खूप आवडतो, असं म्हणून देविका पंकजला जवळ घेते. तेव्हा पंकज देखील आता खुश होतो, कारण देविका खुश असते. तेव्हा तो म्हणतो, कसं आहे ना,
मला माझ्या कंपनीतला पहिला पगार हा फक्त आणि फक्त तुझ्या हातात द्यायचा होता, माझ्या लाडक्या बायकोच्या हातात, आणि म्हणूनच मी ह्यावेळी तरी कुणाला सांगणार नाही, कारण आपली ही मालदीव ट्रिप आहे ना ती अगदी सक्सेसफुली झाली पाहिजे. तेव्हा ती म्हणते होणार, नको टेन्शन घेऊस तू. इकडे आता मीरा विचारते, जर मी खरा चोर शोधून घेऊन आले तर तुम्ही माझ्या राजला सोडाल का? मग आता हो, तुमच्या भावाला आम्ही लगेच सोडणार, असं आता लगेच पोलीस म्हणतात. तेव्हा मीरा म्हणते ठीक आहे, आता खरा चोर नक्की कोण आहे ना, त्या चोराला शोधून काढून मी तुमच्यासमोर घेऊनच येणार, असा मीरा आता शब्द देते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहतच राहतात. आणि खरा चोर आता ही कुठे शोधणार, हा आता लक्ष्मी आणि मधूला प्रश्न पडतो. तर दुसरीकडे आता सुधाकर राव हे शांतपणे बसलेले असतात. त्यांना काही कळत नसते पैसे कुणी नक्की घेतले. मग आता ते म्हणतात, या घरात नक्की चाललंय काय, मला तर कळतच नाहीये, कारण सगळी तर आपलीच माणसं आहे, आळ कुणावर घ्यावा हे सुद्धा समजत नाही, असं म्हणून ते जरा गप्पच बसतात. तेवढ्यातच निरूपा तेथे येते आणि म्हणते, घ्या हे आईस्क्रीम घ्या आणि टाका बरं खाऊन अगोदर. तेव्हा आता तिथे निरूपा येते आणि ती आईस्क्रीम घेऊन आलेली असते. तेव्हा ती म्हणते, चला घ्या आईस्क्रीम खाऊन. त्यावेळी आता तू आईस्क्रीम कशासाठी आणलंस, तुला काय आनंद झाला आहे का, असं आता सुधाकर राव विचारतात. मग आता तेथे पंकज आणि त्याचबरोबर देविका सुद्धा येतात. तेव्हा देविका आल्याबरोबर विचारते, आई तुम्ही आईस्क्रीम आणलं आणि का बरं? मग आता त्या चोरट्या मुलाला तिथे अटक झाली म्हणूनच आणलं ना आईस्क्रीम, असं आता देविका विचारते. तेव्हा आता हो असं निरूपा म्हणते. मग आता सुधाकर रावांना प्रचंड राग येतो आणि ते लगेच ते आईस्क्रीम टाकून देतात आणि म्हणतात की तुला लाज वाटते की नाही? अगं त्या लहान मुलाने अजिबात चोरी केली नाही, मी तुला कित्येक वेळा सांगितलंय, तरीही तू आपली आडमुठेसारखी वागत राहते. त्या मीराची आणि तिच्या आईची, तिच्या बहिणीची काय तिकडे अवस्था झाली आहे आणि तू इथे मस्त आईस्क्रीम खात बसलीस का? लाज नाही वाटत का तुला? असं म्हणून आता ते खूपच भडकतात. तेव्हा निरूपा म्हणते, अहो तुम्हाला जर खायची नव्हती तर खराब तरी कशाला केली ती आईस्क्रीम? तेव्हा सुधाकर राव रागातच म्हणतात, तू अक्कल काय विकलीस का ग? परिस्थिती काय आणि तू करते काय, मूर्ख कुठली? त्याच वेळी आता तुम्हाला चोराची खूपच काळजी आहे, असं निरूपा रागातच म्हणते. तेव्हा आता सुधाकर राव म्हणतात, निरूपा मी आत्ताच तुला सांगतोय की खरा चोर अजून सापडायचा आहे, अजून राजवरचे आरोप सुद्धा सिद्ध झालेले नाहीयेत, समजलं? समजा जर पंकजवर असा आळा आला असता तर तू काय केलं असतं ग? तेव्हा आता पंकज खूपच घाबरतो आणि विचारतो, मी काय केले काय बाबा? पण तेव्हा आता मी पंकजला नुसतं म्हटलं की तुझ्यावर आळ घेतलं असतं तर तुला कसं वाटलं असतं, तर तो एवढा बिथरला. मग त्या लहान लेकरावर आरोप असे करताना तुला काहीच वाटलं नाही का, असं रागातच आता सुधाकर राव विचारतात. गुन्हेगार सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराधाला शिक्षा व्हायला नको, हे तुला माहीत नाही का? कारण हे खूप मोठं पाप आहे, हा खूप मोठा गुन्हा आहे. तेव्हा तुम्ही सारखी सारखी त्यांची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचं नाही, असं रागातच निरूपा म्हणते. मग आता लगेच पंकज म्हणतो की मम्मा प्लीज, अगं तू आईस्क्रीम खाना, कशाला उगीच त्यांच्यामुळे तू आपला मूड स्पॉईल करून घेत, जाऊ दे आता तू बस आरामात, असून पप्पांचं बोलणं मनावर घेऊ नको, असं सांगतो. तर आता काही वेळाने ते तिघेही मस्त असे आईस्क्रीम खाऊ लागतात. त्याच वेळी आता सत्या तेथे येतो आणि म्हणतो, अरे बाप, त्या वकिलाचा नंबर दे ना मला, असं म्हणून तो समोर त्या त्रिकुट गँगकडे पाहतो. तर हे त्रिकुट तिघेही आईस्क्रीमचा आनंद घेत असतात. तेव्हा सत्याला आता खूपच राग येतो. मग ते तिघेही आता सत्यासमोर अजूनच त्याच्याकडे पाहत पटापट आईस्क्रीम खाऊ लागतात आणि त्याच्याकडे पाहून हसतात. पंकज सत्याकडे पाहून निरूपाला म्हणतो, मम्मा खूप छान आईस्क्रीम आहे हा. त्याच वेळी देविका सुद्धा त्याला साथ देते आणि म्हणते, आई अहो थंड थंड ना, खूप छान वाटते हा, नाहीतर त्या युजलेस चोरामुळे वातावरण किती तापलं होतं. शी बाबा, असं म्हणून आता देविका सर्वांचा तिरस्कार करत असते. तर सुधाकर रावांना अजूनच राग येतो. तेव्हा मात्र सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाता सत्या लगेच पंकजच्या अंगावर धावून जात असतो. त्यावेळी आता सुधाकर राव त्याला अडवतात आणि म्हणतात की बाळा सत्या जाऊ दे. तेव्हा सर्वजण म्हणजे हे तिघेही घाबरतात. मग आता राज तिकडे जेलमध्ये आहे आणि हे तिघे तर इकडे सेलिब्रेशन करतायत. मला बाप अजिबात आवडत नाही आहे, असं म्हणून आता सत्या हा खूपच चिडतो. मग आता रागातच निरूपा विचारते, हो करतोय आम्ही सेलिब्रेशन, तू काय करणार आहेस, कर तुला काय करायचं ते. मग आता सत्या म्हणतो, तुझी तेवढी पोचच नाहीये तर या बबडे आणि बबडीकडून तरी काय अपेक्षा
अपेक्षा ठेवायची. तेव्हा सत्याचं सर्व बोलणंच आता सर्वजण असे इग्नोर करू लागतात. तेव्हा मात्र सुधाकर राव म्हणतात, सत्याजीत जाऊ दे बाळा, त्यांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. मग आता सत्या म्हणतो, बरं बाप ऐक ना, खरं कधीच लपून राहत नाही, कारण एक ना एक दिवस पैसे नक्की कुणी चोरले नाही हे समोर येणारच आहे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, बरं ते जाऊ दे, तू काय विचारायला आला होतास ना ते सांग. त्यानंतर आता सत्या म्हणतो, बाप अरे मला ना वकिलाचा नंबर हवा होता. तेव्हा निरूपा म्हणते, कितीही मोठ्या वकिलाचा तू नंबर घे, चोरटा काही सुटणार नाही, लिहून घे तू माझ्याकडून. तेव्हा सुधाकर राव आता लगेच त्याला नंबर देत असतात. मग दुसरीकडे आता मीरा म्हणते, राज बाळा माझ्याकडे बघ आता. बिचारा राज आता खूप रडत असतो. तेव्हा काळजी करायची नाही कसली, मी आहे ना तुझ्या बरोबर, असं आता मीरा म्हणते. त्याच वेळी राज विचारतो, तुम्हालाही असंच वाटतंय ना की मी चोरी केली आहे म्हणून? तुम्ही सर्वजण जाब विचारायला आलात का? मग आता सर्वजण म्हणतात नाही. तर आता लक्ष्मी बिचारी खूप रडत असते. तर मधू म्हणते, आम्ही कुणीही तुला कसला जाब विचारणार नाही. अरे राज आमच्यावर विश्वास ठेव. अरे मी तर तुला हे सांगायला आले आहे की आमचा सर्वांचा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तू काहीही केलेलं नाही, असं म्हणून ती राजकडे पाहते आणि त्याला म्हणते, बाळा तू काहीच केलं नाही हे मला माहीत आहे, कारण तू वाईट मार्ग पूर्णपणे सोडलाय ही खात्री आहे आम्हाला. पण आता एकच काम करायचं बाळा, हा चांगुलपणा कधीच सोडायचा नाही. तेव्हा तो म्हणतो, हो ताई. अरे राज आपल्या आयुष्यात नेहमी वाईट वेळ येत असते, परंतु आपण त्या वाईट वेळेचा सामना करून त्या परीक्षेत पास होऊन दाखवायचं असतं. अरे आता आपल्याला काय माहीत की तुझ्या आयुष्यात खरंच खूप चांगलं होणार असेल आणि म्हणूनच हे अडथळे येत आहेत. पण तू अजिबात काळजी करू नकोस, कारण आपण साधी माणसं आहोत ना रे बाळा, आणि साधी माणसं ही देवाची खूप लाडकी असतात आणि म्हणूनच देव आपल्याला खूप वाट बघायला सुद्धा लावत नाही. तो सगळं काही अगदी ठीक करतो, फक्त त्याच्यावरचा विश्वास सोडू नको. तेव्हा राज आता हो असं म्हणतो. तेव्हा लक्ष्मी बिचारी आता खूपच रडू लागते. ते पाहून मीरा म्हणते, आई प्लीज रडू नकोस ना ग, तू अजिबात काळजी करू नको. हे बघ तू जर रडली ना तर राजला खूपच वाईट वाटेल. अगं आई माझ्यावर विश्वास ठेव ना, मी आहे ना तुझ्या बरोबर, मी खरा चोर पकडून आणीन आणि यांच्यासमोर उभं करेन. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास? मी आपल्या राजला लगेच बाहेर सुद्धा काढेन. राज बाळा मला फक्त एकदाच त्या खोलीमध्ये कशासाठी आणि कधी गेला होतास? तेव्हा आता तो लगेच सगळे काही प्रकार सांगू लागतो की कशा प्रकारे मी निरूपाच्या रूम मध्ये तिकडे गेलो होतो. तर मी एकटा गेलोच नव्हतो, मधू सुद्धा माझ्या बरोबर होती, कारण मोबाईल तिकडे राहिला होता. पंकजने तो मोबाईल शेवटच्या क्षणी तिकडे संगीत खुर्ची खेळताना मोबाईल घेतला होता, कारण त्याला देविकाला जिंकवून द्यायचं होतं आणि तो मोबाईल त्याने निरूपाच्या रूम मध्ये ठेवला. आता हे सगळं काही तो खरं खरं सांगतो, कारण मधूही त्याच्याबरोबर असते. तेव्हा लक्ष्मी आणि मीरा हे सगळं काही ऐकतात आणि पंकजला म्हणतात, विश्वास ठेव आमच्यावर, आम्ही सोडवू तुला. तेव्हा मीराच्या आता लक्षात येतं पुढे काय करायचं आणि कशा प्रकारे आता खरा चोर शोधायचा. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही सत्याला विचारते, तुम्ही चुकून तुमचा मोबाईल समजून तिकडे आतमध्ये आईंच्या रूम मध्ये ठेवला नाही ना? सत्या म्हणतो नाही. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, नाही ग. मग आता रवी म्हणतो, मी सुद्धा खोलीत गेलो नव्हता. मीरा आता त्या गोष्टीचा खूपच विचार करते आणि म्हणते, म्हणजे आपल्यापैकी त्या रूम मध्ये खरं तर कुणीच गेलं नव्हतं. आता राहिले फक्त पंकज आणि देविका हे दोघेही. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा साफसफाई करत असते. तेव्हा माझ्या सुनेची रूम सुद्धा तूच साफसफाई करायची आहे असं आता लगेच निरूपा म्हणते. त्यावेळी आता मीरा ही लगेच साफसफाई करू लागते. तेव्हा आता ती साफसफाई करत असताना तिच्या लक्षात येतं इथे काहीतरी कागद पडलाय, म्हणूनच ती तो कागद आता उचलते आणि लगेच तो वाचू लागते. तर त्यावर आता मॉलदीवची 2 तिकिटे असतात. तेव्हा आता तिला मोठा धक्काच बसतो, कारण आता ही तिकीटं काल परवाच काढली गेली आहेत हे तिच्या जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा तिला समजतं की इथेच काहीतरी पाणी मुरतंय. मग आता ती त्या गोष्टीचा खूप सारा विचार करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.